ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक सौ दीपालीताई खाटमोडे। संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड। संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड। अध्याय 40वा सुरतेची लूट। ग्रंथ शिवायन। लेखक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। अध्याय 40वा। वाचक दीपालीताई खाटमोडे। श्री शिवाय नमः। मागीले अध्यायी कथा राजे आले गुर्जर प्रांता। घनदेवी नामे देवता तया स्थानी पोचले। घनदेवी ग्रामनगर तेथे आला सेना सागर। नागरिक भयग्रस्त अपार कोण पातला म्हणूनी। तव तयासी कर्णोपकर्णी वार्ता कळाली निज श्रवणी। येथे आलेला प्रतापरणी शिवाजी ससे पै। तव तेथे हल कल्लळ एकची जाहला गोंधळ। प्रजा भयग्रस्तरी सकळ कोठे जावे कळेना। तेथील शेठ सावकार श्रीमंत आणि जमीनदार वणिकानी दुकानदार लावणी द्वार बैसले। आणि वरकड जिरयत तीही जाहली भयग्रस्त। शिवरायांचे भय धरित रानावना पळाली। घनदेवीच्या प्रजेचे हाल देखोनी शिवरायांचे। हृदय द्रवले तयांचे दिन प्रजे करिता पै। रयते सिया वाघीर मनोनी छत्रपती थोर। तेथे प्रसरवी समाचार ऐशा परी परिसा। भिवू नका नारी नर आम्ही बादशहाचे सरदार। अहमदाबादेसी परिकर आम्ही जात सोपै। तेथे असे महाबत खान त्यासी सहाय्य करण्या कारण। आमुचे जात से सैन्य तुम्ही निष्कारण ना भ्यावे। आम्ही मराठी सरदार औरंगजेबाचे किंकर। मिथ्या भयाकुळ झाला समग्र शिवाजी आला म्हणूनी। ऐसी परिस्वनिया वार्ता नागरिक निर्भय झाले चित्ता। कौनासी ही आशंका आता उररी सर्वथा नसे पै। शिवराय घनदेविताले इनायत खानासी श्रुत झाले। सुरते माझी वृत्त पसरले भिवू लागले नागरिका। नागरिक भयाकुल होऊनी सांगती नायत खानासी जाऊनी। परी तो हासे अज्ञान खानी मिथ्या समजोनी हे सर्व। इतक्या दूरांतरापर्यंत कास या शिवाजी येईल
भयभीत झाले तुम्ही व्यथ, शंका किंचित धरू नका. परिभयग्रस्त नागरिक तयासी वाटे परम दुःख, शिवाजी असे महाठक सकळ देख लुटिल. मनोन निज द्रव्य घेऊन पळून जाती नागरिक जना, उरले जेथे असे धन ते ठेवून पळताती. शिवरायांचे नाव ऐकून कित्येक बलहत होऊन, वाट फुटे तिकडे पळून जाती भये व्याकुळ. पिसाटा ऐसे आक्रांत धावत सुटले श्रीमंत, द्रव्यधारी समुदायात महागोंधळ उठिला. जणू आला चक्रवात ऐसी झाली परिस्थित, सकळ झाले वाताहत जीव घेऊन पळाले. जी तुकी घेता येईल सामुगी ती तुकी घेऊन जाती दुरी, सुरते माझी नाना परी महाकोल्हाळ जाहला. आपुले उदरे सावरित शेट पळती शेटान सहित, वाचवाव यावित जीवित बहु आकांत मांडीला. इनायत खान नसे दुर्गात होता राज प्रासादात, तया भोवती बोलती समस्त शिवाजी आला मनोनी. घनदेवीहून छत्रपती आले उदना ग्रामप्रती, खानाच्या कानी सत्वरगती वार्ता येती अनेक. एक वार्ता चारिती आली खानाच्या कानावरती, जो काला उदण्याप्रती शिवाजीने चिती तो नाही. औरंगजेबाचा सरदार निघाला असे स्वारीवर, महाबत खानाकडे वीर आपुलाची असे चालीला. ऐकोनी ऐसी हकीकत इनायत खान झाला निश्चिंत, उदण्याकडे दूत धाडीत सरदारासी सांगाया. तयाने ऐसा निरोप दिला रयत भ्यालीसे तुम्हाला, तुम्ही टाळून सुरतेला पुढे आगमन करावे. तुम्ही सुरतेसी आल तरी नगरी कडरतील, तुम्हासी बोलू लागेल शहेनशाह इलाहीचा. ऐसा हा निरोप घेऊन उदण्यासी आला दूत धावून, शिवरायांची वृत्त संपूर्ण तैशा परी निवेदिले. तयाचे उत्तर परिसोनी क्रोधावले प्रतापरणी, मनात तात्काळ या लागुनी कैद करा ताची. तयासी कैद केले त्वरित वार्ता आली सुरतेत, शिवाजीच आला येथ आपणाला गिलुटाया. पुन्हा दान दान उडाले
पसरली, डसांच्या वखारीत गेली, घाबरले वलंदेज. तयांचा माल समग्र होता वखारी बाहेर, त्यांनी दोन गुप्त हेर उधण्यासी धाळिले. शिवाजीचा आहे की आला, की दुजाची कोणी पातला, हे समस्त कळावयाला तेथे हेर धाडिले. हेर येऊन गुप्त रीती शिवरायांची विलोकिती, त्यांनी शिवरायांची मूर्ती पाहिली होती पूर्वीच. तव तयांसी तात्काळ कळण आले सकळ, शिवाजीच महाकाळ सुरतेवरी लोटला. शिवरायांसी विलोकून जात होते परतून, तव तयांसी ओळखून मराठ्यांनी धरिले. तयासी काढण्याला ऊन राया पुढे आणले ओढून, रायाने तयांसी विलोकून द्या सोडून मनती तया. हेर तेथून आले निसटून, त्यांनी गाठीला इनायत खाना, सकळ सांगती त्या लागून संकट महान पातले. ऐसी ऐकोनी या वार्ता इनायत खान क्षोभला पुरता, मने तात्काळ जावे आता, मजसी सर्वथा कथू नका. कैशा बातम्या खोट्या नाट्या, मज पुढे आणिता मोठ्या, व्यथ पेटीताच काट्या, बोंबा उलट्या मारिता. तात्काळ तुम्ही निघायतून, नातर्यस्त पाद बांधून, अर्णवात देईन फेकून, मीना लागून खाद्य पै. परिसोनी दमदाटी हेर आले बंदर काठी, आपुली वखार रक्षण्यासाठी बांधवांची कळविती. इंग्रज आणि वलंदेज महाबिलंदर समाज, आपुली आणोनी या फौज वखार रक्षित बैसले. उधण्यासी छत्रपती पत्र लिहिले खाना प्रती, देवोनी या सेवका हाती तयाकडे धाडले. पत्र देखत इनायत खान तयत ऐसा मजकूर पूर्ण, आम्ही मराठे लोक येऊन उधण्यासी थांबलोसी. तुम कळणी द्यावी खंडणी, ऐसा बेत धरुणी मणी, आम्ही येथवरी येऊती उधण्यासी थांबलो. तुम्ही सुरतेचे इनायत सवे घेऊन या श्रीमंत, सवे यावे उधण्या प्रत
खंडणी निश्चित कराया, परी तुम्ही ऐसे न करिता, तैसेची बैसल स्वस्थ चित्ता, आम्ही सुरत घेऊन हाता, व्यवस्थित करू पै. पत्र देखून इनायत, केवळ हासे मदन्मत, कोण शिवाची अकिचित, मजसी करी दमदाटी. मग तेनेही सविस्तर शिवरायांसी लिहिले पत्र, त्या चुकत्याचा तुकाची सार, परिसा सादर श्रोते हो. एखाद्याचे पोट फाडणे किंवा कुणाची बोट तोडणे, इतके सोपे सुरत लुटणे, कदा काळी नव्हे रे. मी असे इनायत खान, तुझ लटाकीन चिरडून, मज पुढे शहाणपणा दाखवू नको जंबुका. जरी तुझ्यात दम असिला, मग उदयाचा दिवस कशाला, आजीच तू करी हल्ला, मप हा माझा विक्रम. तुझला पाणी पाजायाचे, सामर्थ्य असे इनायताचे, ऐसे पत्रोत्तर गमेंडीचे, शिवरायांसी दिधले. देखोनी पत्राचा आशय, संतप्त झाले शिवराया, सहस्र सेना घेऊन हया, सुरते प्रतिपातली. सुरते बाहेरील प्रदेशी, ठाव दिदला राहावयासी, एकची तंबू शिवरायासी, विश्रांतीसी बांधिला. बाकी सकल सरदार, ठाव दिदला उघड्यावर, आता पुढील समाचार, कैसा जाहला परी ऐसा. शिवाजी सुरतेवरी आला, ग्राम बाहेरी तळ दिदला, वार्ता कळाली सुभेदाराला, दचकलाची तांत. 8 सहस्र सैनिकांनीशी, शिवाजी आला सुरतेशी, आपली धडगत आता कैशी, तया पुढे लागेल. जो करीत होता वलगना, तोची भयग्रस्त झाला मना, भाकू लागला करुणा, अल्ला खुदा ईश्वराची. आपुले सहस्र सैन्य घेऊन, चंबुगा बाळ आवरून, पुत्रा कलत्र सवे जान, दुर्गात दडून बैसला. जे का श्रीमंत व्यापारी, तयासी घेतले दुर्गा भीतरी, लाच खाऊनी दुराचारी, आश्रय देत किल्ल्याचा. सुरतेतील धनवंत, धन तेची टाकुनी पळत, दुर्गाश्रयासी त्वरे येत, जीवनिश्चित वाचवाया. इनायत खान सुभेदार, बंद करी प्रवेश द्वार, द्वारापाशी कित्येक नर, आरडून या गेले पै. सुभेदार गेला पळूनी, सुरत झाली दीन
वार्ता शिवरायांच्या करणी गुप्तहेरांनी आणली. प्राप्त कालचा प्रथम प्रहार वरवू देला दिन कर. रायांनी नेताजी पालकर आपुल्या समोर बोलविले. तयासी सांगत छत्रपती 500 स्वार घ्यावे हाती. सुरत न्याहाळुनी समस्ती 10 बसूनी यावे. किंचित लूट करावी लोकांची परीक्षा पहावी. जाणीव पण काही जीवी शिकती का ते पहावी. इतुकेची कार्य करून तुम्ही यावे परतून. त्या उपरी पुढील धोरण आम्ही ठरवून निश्चय. ऐकोनी रायांचे उत्तर सेनापती पालकर. सवे घेऊन 500 स्वार सुरते माझी संचरला. एक दुजा एक मराठा वीर नामे कुडतो जी गुजर. तयासी म्हणजे जिजाऊ कुमार तुम्ही एक कार्य करा. साहेबांची जीव खार तेथे जावून या सत्वर. 3 लक्षांची पार खंडणी त्यांना मागावी. न करीता कुरबुर त्यांचे ऐकोनी उत्तर. मग यावे मज समोर पुढील कार्य साधन्या. मग तो कुडतो जी गुजर गेला गोऱ्यांच्या वखारीवर. तयासी कथिला विचार शिवरायांचा ते काळी. ते परसोनी सारे पत्र लिहिती इंग्रज गोरे. शिवराया लागी उतरे ऐशा परी धाडीती. आम्हा पाशी नव्हे धन जिन्नस देतो तुम्हाला गुना. या उपरी तुम्हा कारण देण्यासी काही नसे पै. तुमच्या लुटीच्या कार्यात आम्ही न करू व्यत्यय किंचित. पर्यामुच्या वखारी प्रतड का तुम्ही ना लावावा. आम्हावरी आली चालून आम्ही करू रणकंदन. सांगे तुझ्या राया लागून निरूप माझा ऐसा. ऐकोनी तयाच्या उत्तराला कुडतो जी परम शोभला. परिक्रोधावरीला जाऊन रायांना सांगितले. आणि क्रोधावून उत्तर बोले शिवरायांसमोर. आताची जाऊन चक्काचूर इंग्रजांचा करीतो. तव हासीनल छत्रपती मनता कुडतो जी प्रती. आम्हासी येते संग्राम शक्ती दर्शविणे नाही पै. सुभेदार इनायत खान त्यावरी लक्ष ठेवा पूर्ण. एरकुटाने करीत बसून काही लाभ नसे पै. असो किंचित काळ सरला
फिरून नेताजी आला, लुटीला ऐवज ठेविला शिवरायांच्या सामोरी. शिवराय हसूनी बोलत, एकदाची लुटिली की सुरत, वेरू मने की किंचित, येते ते अगणित संपत्ती. आता अनेक एक कथा, सुरत लुटण्यासी सर्वथा, शिवाजी आला हे ऐकता, ख्रिश्चन भयभीत झाले. ख्रिश्चन धर्मोपदेशक फादर एम्ब्रोस नामे एक, शिवरायांकडे येऊनी देख, विनंती करिता झाला. आम्ही असू ख्रिश्चन संत, तुम्हाला लागी शरणगत, आम्ही सेवा कर्मी रत, आम्हासी त्रास न द्यावा. चर्चा मुचे प्रार्थना स्थळ, तेथे न करावा गोंधळ, निदान रक्तपात छळ, इतका तरी न करावा. ऐकोनीत यांची विनंती, दयार्द झाले छत्रपती, प्रेमे बोलतात या प्रती, अभय निश्चिती तुम्हासी. मग सकळ सैनिकांना आज्ञा देत शिवराना, तुम्ही या ख्रिश्चनांना उपद्रव न द्यावा. हे किरिस्तावलोक असती स्वभावाचे लाख, या लोकांची हकनाक छळू नका कधी. आणिक एक महत्वपूर्ण आमुचे ऐकावे भाषण, आबला बालके अनाथ जन यांसी पीडान करावी. मुल्ला मैलवी संत महंत, यासीन पीडावे किंचित, वृद्ध रोगग्रस्त व्यथित, यासी पीडान द्यावी. जन्म दरिद्री भिकारी, यासन पीडानु मात्री, मस्जिद मंदिरे नाना परी, धर्मक्षेत्र न छेदावी. विनाकारणे जाळपोळ न करावी उतावेळ, केवळ जेलो बिखळ तयासीच लुटावे. कमीत कमी रक्तपात करुणी लुटा तुम्ही सुरत, हवेल्या करुणी जमीन दोस्त, द्रव्य समस्त आणावे. स्वराज्याच्या कार्यासाठी निघावे तुम्ही जगजेठी, द्रव्य लुटणी कोट्यानु कोटी, मी जास उतरा सुरतेची. सुरतेकडे अंगुली करून शिवराय आज्ञा देत दारुण, ही सुरत निखंदून द्रव्य लुटून आणरे. 8 सहस्र मावळे सुरतेवरी पडले सगळे, भयान लुटत वेळे शिवसेनेने आरंभिली. सुरतेतील मार्गोस नागरिक गेले दाही दिशास, भरमध्याने भकास सुरत दिसे ते दवान. नजर बाजवाड दावीती, जेथे आभारसे संपत्ती, श्रीमंतार गळा लावणी बसती, वडियात भयभीत. पेटलेले मराठे वीर द्वारावरी करती प्रहार, कडोडणे महाद्वार उन्मळोनी पडत. मराठे
मराठे विरत घुसून श्रीमंतासी करीती प्रश्न, कोठे आहे दावादन अन्यथा प्राण द्यावा पै. धनिक मिठा वचन बोलते, द्रव्य नाही ऐसे म्हणते, पृष्ठीवरी कडाके बैसती, रोतोदाचे ते दवान. मग बोबाई ती श्रीमंत म्हणती द्रव्य आहे तेथ, स्वस्ते द्रव्य दर्शवित ते खोदित मराठे. सुवर्ण रजत मोती वैडूर्य अपार जेथे द्रव्य सागर, ते खणून समग्र पळवुनी नेती मराठे. अगणित द्रव्य राशी आणून देती रायांपाशी, महालूट सुरतेसी मराठे वीर करीती पै. मराठ्यांचे चतुर हेर दर्शविती धनिकांचे घर, तेथे धावती शिववीर द्रव्य अपार हराया. कोठे अरगळा लावून श्रीमंत लपती भय करून, आगाध जणांसी लुटून जयांनी धन मिळविले. महाद्वार खोलावया लत्ता प्रार करती तया, शास्त्रा सहाय्य मोडनिया तया तरी गती. परंतु एखादेने बार नची भंगे महाद्वार, तैला सिंचुनिया त्यावर तयासी वीर पेटविती. धडा धडा द्वारे जळती, कडा कडा लोष्ट वाजती, भूमीवर आदळती आकाशमात धपापा. आतरी गती मराठे म्हणती द्रव्य दावा कोठे, नाही म्हणता चिरपाटे तया पुष्टी मारिती. धनिक आरंबळती दीर्घ स्वरे आणून देती रत्नपाते, धुंडाळूनी द्रव्य सारे विरमपुडी ठेविती. तिजोऱ्या हुंड्या दणादणा फुटती उघडती कडकडा, मोती वडुऱ्यांचा सडा हिरे माणिक पोळ्यांचा. स्वराज्यासाठी हे धन नेती शिवरायांचे सैन्य, मोगलांची लक्ष्मी लुटून मराठे वीर नेताती. इतुक्यात गौर इंग्रज हाती सापडला सहज, त्याची शिवरायांची फौज रायांपुढे आणीत. तयाचे नाव यंतनी स्मित, रायांपुढे उभा बंदिस्त, तयासी शिवराय पुसत किती द्रव्य देतोसी. येऊ म्हणे मी कंगाल, मज पाणी नवे द्यावया मोल, राजे क्रोधावले तात्काळ तयासी उत्तर बोलत. मा कपटी तुम्ही इंग्रज, तुम्हाला आला माझ, करुणी व्यापाराचे काज, दिन जनांसी लुटिता. आणि आता द्यावयासी द्रव्य नसे तुम्हा पाशी, दुरीवरुणी भारतासी कासयासी तारे. मग बोले अंतणी स्मित, तीनशे होण देतो सत्य, राजे म्हणती बोले असत्य, याचे हस्त छेदारे. वीरासी वार काढून कराया जाती हस्तछेदन, तव तो बोले कळवळून हस्तछेदन करू नका. ऐसाची आहे तुमचा विचार, तरी छेदा माझे शिर, उगीच थोटका
जन्मभर मज लागी का ठेविता. ऐकून यात याचे उत्तर राजे झाले धीर गंभीर. म्हणती असी अभयकार द्या सत्वर सोडूनी. यांथनी स्मित झाला मुक्त रायांचे कौतुक करीतो. तयाचे लीला ग्रंथ सुरत लुटीचा ते समयी. मराठे वीर सुरतेत अपार द्रव्य राशी लुटीत. स्नेच्छांचे उसने फेडित आजवरी लुटलिले. श्रीमंत जे स्नेच्छ व्यापारी पळणी गेले दुर्गा भितरी. तयांची संपत्ती सारी वाडिया माझारी राहिली. तेची वाडे उडे खणून कवाडे मोडून तोडून. मराठेने ती अपार धन शिवकार्या करिता. कोणी आडण येती कोणी प्रतिकारना करीती. कार्य चालिले शांत रीती काही आरडती मोठ्याने. तयांची बंदी बनवून रायांपाशी त्वरे आणून. ठेविती हस्त पाद बांधून कार्य कारण कराया. ऐसा चालिला धिंगाणा तव मध्येची घडली घटना. ॲबिसिनियाचा पाहुणा तेथे आला होता पै. सवे घेऊन नजराना सुरते माझी हा पाहुणा. शिवहेरांच्या तीक्ष्ण नयना दृश्य ते क्षणा जाहला. लुटीचा धिंगाणा पाहुणा पाहुणा भयाकुळ होऊन. दुर्गद्वारी दीनवदन आक्रंदे थोर आक्रोशे. इतुका क्रंदला ती वर्णिता कंप पावेक्षिती. परिणयत खानाच्या चिती दया काही उपजेना. त्यासी तैसे ठेवून आत निवांत इनायत खान. अतिथी आरडून आक्रंदून सराईकडे पळाला. सराई म्हणजे विश्रामधाम तेथे असती अतिथी उत्तम. अमूल्य रत्ने अत्युत्तम तयांपाशी असती पै. तेथील हराव याग बाड मराठ्यांनी घातली धाड. अतिथी सोडून प्रचंड द्रव्य त्यांनी संपादिले. त्यात अबिसिनियाचा पाहुणा आयता हस्ती आला जाना. तयापाशी अमूल्य नजराना परी देईना कोणासी. तयाचे होते काही लोक तयापाशी रत्ने अलौकिक. परिमिता घेती भाक द्रव्य नाही म्हणूनी. मग तयांसी धरुणी आणिले नृपतींच्या चरणी. तेथील द्रव्य देखता नयनी परम मनी दासावला. हाती ती घेऊन नजराना द्यावया चालीला शहेनशहाना. परिमध्येची शिवलाना त्यांच्या मार्गी पातले. तयाने तेथे देखिले
द्रव्य आणि ती मावळे शिवरायांच्या पुढे सगळे निज बळे ठेविती औरंग शिवाजीचा शत्रू पाहून जाणे तो चतुरू तयाने विनंती केली सुरू रायांपुढती ते वेळी मी परदेशी पाहुणा मज पाशी आहे नजराना कोट्यानुकोटी खचिता होना ऐसा दागिना न मिळे परी तुम्हासी मी शरण नजराना देतो आणून परंतु माझे विमोचन करी दयाळा एधवा यावरी राजे हासिनले तया लागी मुक्त केले तयाने अमूल्य द्रव्य आणले नजराण्या सहित नृपतींचा सन्मान करून नजराना केला अर्पण रायांनी बंद विमोचन तात्काळ केले तयाचे असो सुरतेचे जकात घर तेथेही द्रव्य से अपार धाड घालून या त्यावर द्रव्य तेथून आणले हाजी सय्यद बेग श्रीमंत टोले जंग इमारत तयात द्रव्य परिमित तेथे जात मराठे महाद्वारसी लावून कुलूप सय्यदा दुर्गा माझी गडप तेथीची भरावया माप महाद्वार उचकटिले कवाडे मोडून पडिले मावळ सेना तरी घाली गृह खोदून काढिली अपरिमित संपत्ती ऐसा एक एक व्यापारी करुणी टाकिला भिकारी द्रव्य लुटले नाना परी किती थोरी वर्णावी मराठे हिंडती पूर्ण नगरी दुर्गाच्याही बाहेर बाहेरी माळा टाकुणे तटबंदीवरी काही मराठे चढिले तेथून आतील लोकांवरी गोलिका संधान करती भारी इनायत खान क्रोधे भरी तोफा त्यावरी डागित मराठे वीर उड्डाण करून तात्काळ पळती तेथून तोफ गोळ्यांचा वर्षाव पूर्ण तेथे निष्काम झाला परंतु तया वर्षावाने धडधडा पेटली सदने संपूर्ण यामनी खानाने व्यर्थ तोफा डागिल्या लूट कार्यास ताजारी जो कोणी विरोध करी तयासी बांधण्या करी बंदी करुणी नेताती ऐसे शतावधी कैदी मावळ्यांनी केले बंदी लोभे ठकले दुर्बुद्धी न देती निधी राजासी औरंगजेबासी कर द्यावया बक्कळ द्रव्य असे तया
सुलतान कर बसवी जिजिया तयासी देती निमूट आणि आता स्वराज्यासी देतान ती अंगासी म्हणती नाही आम्हा पाशी तयासी बंदी केलेले असो ऐशी सुरत लूट शिवराजे करीती अचाट पुढील अध्यायी कथा चोखट ऐका नीट श्रोते हो स्वास्ती श्री शिवायन शिवकथा संपूर्ण परिसा भाविक भक्त जना 40वा अध्याय गोड हा श्रीकृष्ण प्रमाणस्तु छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।